नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघतोय स्टँडर्ड 10 सायन्स बुक 1 लेसन नंबर 7 दॅट इज अ लेन्सेस. आणि या लेन्सेसचा पार्ट हा 4 आहे आणि हा शेवटचा पार्ट आहे. पार्ट 1, 2 आणि 3 जर तुम्हाला बघायचे असतील तर या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही तिन्ही पार्ट पाहू शकता. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर आमच्या ब्लॉगला जर भेट दिली तर तिथे सुद्धा तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस, त्यानंतर कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे. आणि कॉन्व्हेक्स लेन्स आपण कुठं कुठं त्याचा उपयोग करतो, जसं की सिंपल मायक्रोस्कोप आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे, टेलिस्कोप आहे, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे, त्यानंतर पर्सिस्टंट विजन म्हणजे काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये लर्न करणार आहे. चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला. पण आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर अगोदर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे इथं की आपल्याला काय करायचं आहे तर यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस बघायचं आहे. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न एक्झाम मध्ये येऊ शकतो की आपण जे कॉन्केव्ह लेन्सेस असतात याचा उपयोग कुठे कुठे करतो. ठीक आहे. तर बघा, मेडिकल इक्विपमेंट आहे, स्कॅनर आहे, सीडी प्लेअर आहे. दीज इन्स्ट्रुमेंट यूज अ लेझर लाईट फॉर प्रॉपर वर्किंग ऑफ दिस इक्विपमेंट. कॉन्केव्ह लेन्सेस आर यूज. बघा, मेडिकल इक्विपमेंट आहे, स्कॅनर आहे, सीडी ड्रायव्हर आहे, तर याच्यामध्ये कॉन्केव्ह लेन्सेसचा उपयोग केला जातो. ठीक आहे. त्यानंतर आहे पीप होल इन अ डोअर. दिस इज द स्मॉल सेफ्टी डिव्हाइस विच इज हेल्प us to see the large area outside the door. This use one or more concave lenses. बघा, आपल्या दरवाजाला एक असतो, ठीक आहे, लेन्स बसवलेला की बाहेरच आपल्याला मोठं दिसते, तर तिथे सुद्धा आपल्याला याचा उपयोग केलेला पाहायला मिळतो. त्यानंतर आहे स्पेक्टॅकल्स. बघा, स्पेक्टॅकल्स मध्ये सुद्धा कॉन्केव्ह लेन्सचा उपयोग केला जातो. कॉन्केव्ह लेन्सेस आर यूज इन अ स्पेक्टॅकल्स टू करेक्ट द नियर साइडनेस. म्हणजे नियर साइडनेस जो डिफेक्ट असतो, विजन डिफेक्ट. ठीक आहे. याच्यामध्ये काय होते की आपल्याला नियरचं क्लिअर दिसते पण दूरचं दिसत नाही. तर अशा वेळेस आपण काय करतो, त्या स्पेक्टॅकल्स मध्ये कॉन्केव्ह लेन्सचा वापर करत असतो. त्यानंतर टॉर्च मध्ये सुद्धा याचा वापर करत असतो. कॉन्केव्ह लेन्स इज यूज टू स्प्रेड द वाइडली लाईट प्रोड्यूस बाय द स्मॉल बल्ब इनसाइड द टॉर्च. आता जो काही बल्ब असतो आपल्या बॅटरीमध्ये तो स्मॉल असतो. ठीक आहे. इन द पर्पज टू स्प्रेड द लाईट वाइडली, म्हणजे जो लाईट आपल्याला वाइडली स्प्रेड करायचा असतो त्यासाठी सुद्धा आपण या कॉन्केव्ह लेन्सचा वापर करत असतो. म्हणजे टॉर्च मध्ये, स्पेक्टॅकल्स मध्ये, द पीप होल इन द डोअर, मेडिकल इक्विपमेंट, त्यानंतर कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप, या सगळ्यामध्ये काय केले जाते, याचा उपयोग केला जातो. दिस इन्स्ट्रुमेंट मेनली यूज अ कॉन्व्हेक्स लेन्सेस टू गेट द क्वालिटी इमेज. अ कॉन्केव्ह लेन्स इज यूज इन फ्रंट ऑफ द आय पीस और इनसाइड इट. बघा मित्रांनो, आता जे कॅमेरा असतात, टेलिस्कोप असतात किंवा मायक्रोस्कोप असतात, तर याच्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स जनरली यूज केला जाते. कोणता लेन्स? कॉन्व्हेक्स. ठीक आहे. पण क्वालिटी इमेजसाठी, क्वालिटी इमेज मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण काय करतो तर त्याच्यामध्ये आपण कॉन्केव्ह लेन्सचा सुद्धा वापर करत असतो. तर तुम्हाला ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. वेअर वी यूज द कॉन्केव्ह लेन्सेस, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला बघायचं यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. बघा, आता कॉन्व्हेक्स लेन्स, आता कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय हे आपण इथं बघणार आहे. आता कॉन्व्हेक्स लेन्सचा जो उपयोग आहे तो आपण सिंपल मायक्रोस्कोप मध्ये करत असतो. कॉन्व्हेक्स लेन्स वी आर यूज इन अ सिंपल मायक्रोस्कोप. आता बघा, सिंपल मायक्रोस्कोपची तुम्हाला डायग्राम दिले, डायग्राम म्हणूया किंवा आपण म्हणूया की त्याचं एक कन्स्ट्रक्शन कसं असते किंवा कशा प्रकारे इमेज फॉर्म मध्ये इथं दिलेली आहे. तर बघा, ऑब्जेक्ट इज क्लोज टू द लेन्स. बघा, ही लेन्स आहे आणि लेन्सच्या इथं ऑब्जेक्ट ठेवलेला आहे क्लोज टू द लेन्स. आणि इथं जर बघितलं तुम्हाला, ऑब्जेक्ट इज ऍट द फोकस, फोकसवर तो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. ठीक आहे. आता बघा, याचं महत्वाची माहिती काय आहे ती महत्वाची आहे. बघा, कॉन्व्हेक्स लेन्स विथ द स्मॉल फोकल लेंथ. महत्वाचं आहे काही काय, याच्यामध्ये आपण स्मॉल फोकल लेंथचे जे लेन्स असतात त्याचा वापर करत असतो टू प्रोड्यूस अ व्हर्च्युअल. बघा, व्हर्च्युअल इमेज असते. ठीक आहे. इरेक्ट असते आणि बिगर साईज असते. नियर अबाउट 20%, 20 टाइम्स मॅग्निफिकेशन कॅन बी वी गेट. बघा, या सिंपल मायक्रोस्कोप मधून आपल्याला जवळपास 20 म्हणा किंवा 20 टाइम्स म्हणा
आपल्याला काय दिसते, इमेजची लार्जर दिसते. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की ती इमेज कशी असते, आपण 20 टाइम मोठी पाहू शकतो जे काही ऍक्च्युअल साईज आहे त्यापेक्षा. ठीक आहे, मग अशा लेन्सला आपण काय म्हणतो, सिंपल मायक्रोस्कोप असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, सिंपल मायक्रोस्कोप. बघा इथं हे ऍक्च्युअल हा ऑब्जेक्ट आहे इथं ठेवलेला. ठीक आहे, पण इमेज फॉर्म झालेली आहे इथं, म्हणजे ऍक्च्युअल ती इमेज बघा कशी आहे, व्हर्च्युअल इमेज आहे आणि बिगर आहे, व्हर्च्युअल आहे आणि बिगर आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवायला लागेल. व्हर्च्युअल आहे आणि व्हर्च्युअल आहे म्हणजे आभासी आहे, बिगर साईज आहे, इरेक्ट आहे. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायला लागेल. चला जाऊया समोरच्या याच्यामध्ये. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप इथं आपल्याला बघायचा आहे. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये काय केले जाते बघा, याच्यामध्ये दोन लेन्स यूज केले जातात. एक असते ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि दुसरी असते आयपीस. ठीक आहे, दोन्ही ज्या लेन्स असतात त्या कशा असतात, कॉन्व्हेक्स लेन्स असतात. कॉन्केव्ह लेन्स नाही, कॉन्व्हेक्स लेन्स. बघा ही सुद्धा काय आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि हे सुद्धा काय आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे. बघा, कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज टू ऑब्झर्व द व्हेरी मायन्यूट ऑब्जेक्ट लाईक अ ब्लड सेल, सेल ऑफ द प्लांट अँड बॅक्टेरिया एक्सेट्रा. म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोपचा जो उपयोग आहे ते कशासाठी केला जातो, व्हेरी मायन्यूट ऑब्जेक्ट कॅन बी ऑब्झर्व बाय दिस कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे आपण जो सिंपल मायक्रोस्कोप आहे त्याद्वारे आपण काय करू शकतो, खूप लहान गोष्ट असेल तर ती आपण ऑब्झर्व करू शकत नाही. पण कंपाऊंड मायक्रोस्कोपने आपण काय करू शकतो, जो आपला ब्लड सेल आहे त्याला आपण ऑब्झर्व करू शकतो, जे सेल ऑफ प्लांट आहे त्याला ऑब्झर्व करू शकतो, जे बॅक्टेरिया आहेत त्याला सुद्धा आपण ऑब्झर्व करू शकतो. सो दॅट्स वाय वी मेड द कंपाऊंड मायक्रोस्कोप. बघा आता कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये दोन लेन्स असतात. पहिला आहे कॉन्व्हेक्स लेन्स आणि दुसरी सुद्धा कॉन्व्हेक्स लेन्सच आहे. बघा, टू कॉन्व्हेक्स लेन्स आर यूज. बघा, दोन कॉन्व्हेक्स लेन्स इथे यूज केले जातात. ऑब्जेक्टिव्ह लेन्स हॅज अ स्मॉलर क्रॉस सेक्शन अँड स्मॉलर फोकल लेंथ. बघा, ही आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स. बघा, याचा जो क्रॉस सेक्शन आहे हा स्मॉलर आहे अँड स्मॉलर फोकल लेंथ, म्हणजे याचा क्रॉस सेक्शन बी स्मॉल आहे आणि फोकल लेंथ पण कशी याची स्मॉल आहे. द आय पीस हॅज अ बिगर क्रॉस सेक्शन. हा दिसतो तुम्हाला आय पीस, याचं क्रॉस सेक्शन कसं आहे, बिगर आहे. याची फोकल लेंथ सुद्धा कशी आहे, लार्जर आहे ऍज कम्पेअर टू द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. याची जो फोकल लेंथ असते आय पीस ची ती कशी असते, लार्जर असते ऍज कम्पेअर टू द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ठीक आहे, आता बघा, द मॅग्निफिकेशन ऑकर्स इन टू स्टेज. आता याच्यामध्ये जी काही इमेज आपल्याला मोठी दिसते ती दोन घटनेमुळे दिसते. म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये आपल्याला डबल मॅग्निफिकेशन पाहायला मिळते. म्हणजे इथं काय होते की आपल्याला जे मॅग्निफिकेशन ऑकर होते घडून येते हे दोन स्टेज मध्ये घडून येते. किती स्टेज मध्ये, दोन. द इमेज फॉर्म बाय द फर्स्ट लेन्स ऍक्ट ऍज द ऑब्जेक्ट टू द सेकंड लेन्स. म्हणजे बघा, जे पहिल्या लेन्सचा जो काही इमेज आहे, पहिली लेन्स म्हणजे हे ऑब्जेक्टिव्ह लेन्स, या लेन्सनं काय केली, एक इमेज फॉर्म केली इथं आणि ही इमेज काय झालं, इट वर्क ऍज अ ऑब्जेक्ट. म्हणजे ही इमेज काय झालं, ऍज अ वर्क ऍज अ ऑब्जेक्ट, म्हणजे इन ऑब्जेक्ट सारखं काम केलं फॉर द सेकंड लेन्स. सेकंड लेन्स साठी काय केलं, एक ऑब्जेक्ट म्हणून काम केलेलं आहे. बघा, द ऍक्सेस ऑफ द बोथ लेन्सेस आर अलॉंग द सेम लाईन. यांचं ऍक्सेस जे असते हे सेम लाईनवर ऍक्सेस असते. याच्यात एका ट्यूब मध्ये हे फिट केलेले असतात. ठीक आहे, आता बघा इथं तुम्हाला दिसतो की हा आहे ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा इथं ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टची इमेज आहे ती इथं फॉर्म झालेली आहे. कुठं झालेली आहे, इथं, जी तुम्ही ड्रॉ करतोय इथं फॉर्म झालेली आहे. ठीक आहे, मग ही काही इमेज इथं जी काही फॉर्म झालेली आहे, बरोबर आहे, ही इमेज इथं काही जी फॉर्म झालेली आहे ही इमेज काय होते, ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट होते. काय होते, ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट होते फॉर द सेकंड लेन्स. या सेकंड लेन्स साठी ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून काय होते, ऍक्ट होते. आणि ज्या वेळेस कोणी जर इकडून बघितलं तर त्याला असं वाटेल की ही इमेज अशी दिसेल, खूप मोठी, भली मोठी इमेज त्याला तिथं दिसेल. म्हणजे इथं आपल्याला सुपर मॅग्निफिकेशन पाहायला मिळेल. ठीक आहे, एक्स्ट्रा मॅग्निफिकेशन इथं पाहायला मिळते. त्यामुळेच आपण ब्लड सेल असो किंवा सेल ऑफ प्लांट असो किंवा बॅक्टेरिया आपण इझिली काय करू शकतो, त्यांना ऑब्झर्व करू शकतो थ्रू द कंपाऊंड मायक्रोस्कोप. ठीक आहे, आता टेलिस्कोप म्हणजे काय बघा मित्रांनो. आता टेलिस्कोपचा जो उपयोग असतो हा डिस्टन्स ऑब्जेक्ट क्लिअरली इन द देअर मॅग्निफाईड फॉर्म. बघा, टेलिस्कोप इज यूज टू सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली इन द मॅग्निफाईड फॉर्म. म्हणजे खूप अंतरावरचा एखादा ऑब्जेक्ट असेल त्याला जर आपल्याला मॅग्निफाईड करायचं असेल तर आपण या टेलिस्कोपचा उपयोग करत असतो. द टेलिस्कोप इज यूज टू ऑब्झर्व द ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस लाईक द स्टार्स, प्लॅनेट आर कॉल्ड द
ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. बघा, जर आपल्याला ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस म्हणजे जर स्टार, प्लॅनेट हे जर ऑब्झर्व करायचे असेल तर आपल्याला टेलिस्कोपची गरज असते. त्या टेलिस्कोपला काय म्हणतात तर ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप असं म्हणतात. आता टेलिस्कोपचे दोन टाइप इथे आपल्याला दिले आहेत. देयर आर द टू टाइप्स ऑफ द टेलिस्कोप. फर्स्ट टाइप इज दॅट द रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. पहिल्याला काय म्हणायचं, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप म्हणजे दिस युजेस अ लेन्सेस. याच्यामध्ये लेन्सेसचा यूज केला जातो. कशामध्ये, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप मध्ये. त्यानंतर आहे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आता रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप मध्ये काय असतं, दिस युजेस अ मिरर अँड लेन्सेस. म्हणजे बघा, रिफ्रॅक्टिंग मध्ये फक्त लेन्सेसचा यूज केला जातो, ठीक आहे, आणि रिफ्लेक्टिंग मध्ये काय केलं जाते, मिरर आणि लेन्सेस दोघांचाही उपयोग केला जातो. इन द बोथ ऑफ दिस द इमेज फॉर्म बाय द objective act as a object for the eyepiece which is from the final image. बघा, याच्यामध्ये कसे असते, दोन लेन्स असतात, ठीक आहे. एक असतो ऑब्जेक्टिव्ह लेन्स, ठीक आहे, आणि दुसरा असतो आयपीस. म्हणजे जे काही बघा, ऑब्जेक्टिव्ह लेन्सनं जे काही इमेज फॉर्म केली ती इमेज ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून वर्क करते फॉर द आयपीस साठी, ठीक आहे. आणि आयपीएस पासून जी काही इमेज फॉर्म होते त्याला आपण फायनल इमेज असं म्हणत असतो. द ऑब्जेक्टिव्ह लेन्स हॅज अ लार्जर डायमीटर अँड लार्जर फोकल लेंथ. बघा, आपण वरच्या मध्ये बघितलं, त्याच्यामध्ये काय होतं, जी ऑब्जेक्टिव्ह लेन्स होती त्याचं क्रॉस सेक्शन पण स्मॉलर होतं आणि फोकल लेंथ पण कशी होती, स्मॉलर होती. पण टेलिस्कोप मध्ये तसं नसतं. टेलिस्कोप मध्ये काय असतं, जे ऑब्जेक्टिव्ह लेन्स असते हिचं जे काही क्रॉस सेक्शन आहे किंवा जे डायमीटर आहे हे कसं असतं, लार्ज असतं. आणि लार्जर फोकल लेंथ सुद्धा असतं, म्हणजे अपोजिट आहे त्याच्या, ठीक आहे. लेंथ आता का असतं, बिकॉज ऑफ द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट कमिंग फ्रॉम द डिस्टन्स ऑब्जेक्ट कॅन बी कलेक्टेड. म्हणजे जे काही मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट जे काही त्या ऑब्जेक्ट पासून येत आहे ते आपल्याला कलेक्ट करायला लागते. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द लाईट कमिंग आउट फ्रॉम द डिस्टन्स ऑब्जेक्ट कॅन बी कलेक्टेड. ती कलेक्ट करण्यासाठी आपल्याला जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स असतो तो आपल्याला लार्जर डायमीटर आणि लार्जर फोकल लेंथ आपल्याला पाहिजे असतो. कशामध्ये, या टेलिस्कोप मध्ये. ऑन द अदर हँड बघा, दुसऱ्या याच्यामध्ये बघा, द साइज ऑफ द आयपीस स्मॉलर अँड इट्स फोकल लेंथ इज ऑल्सो लेस. आता दुसऱ्या याच्यामध्ये काय असतं, जे आयपीस असतो त्याचं फोकल लेंथ पण कसा असतो, स्मॉलर असतो, आणि क्रॉस सेक्शन पण कसा असतो त्याचा, स्मॉलर असतो, ठीक आहे. जसं की आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये बघितलं, कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये उलट असतं, आयपीसचं डायमीटर लार्जर असतं, क्रॉस सेक्शन पण कसा असतो त्याचा, लार्जर असतो, ठीक आहे. डायमीटर म्हणा किंवा क्रॉस सेक्शन म्हणा लार्जर असतो, फोकल लेंथ पण कशी असते, लार्जर असते. पण इथं मात्र उलट आहे, जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे याचं क्रॉस सेक्शन आणि डायमीटर लार्जर असतं, आणि जो आयपीस असतो त्याचं क्रॉस सेक्शन आणि फोकल लेंथ कसा असतो, स्मॉलर असतो. या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. याच्यावर सुद्धा तुम्हाला 2 ते 3 मार्कासाठी प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. त्यानंतर बघा, इथे दिलेलं आपलं रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. तुम्हाला सांगितलं रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप मध्ये काय असतं, तिथं आपण दोन लेन्सेसचा वापर करत असतो, तिथं मिरर नसतो. याच्यामध्ये बघा मित्रांनो, एक आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे आणि दुसरा आयपीस आयपीस, ठीक आहे. हा सुद्धा एक लेन्सच आहे. दोन्ही पण कशी आहेत, दोन्ही पण कॉन्व्हेक्स लेन्स आहे. हा सुद्धा कॉन्व्हेक्स आहे आणि हा सुद्धा काय आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे. बघा मित्रांनो, आता काय झालं, इथे एक डिस्टन्स ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्टची जे लाईट रेज आहे त्या ट्रॅप झालेल्या आहेत या ऑब्जेक्टिव्ह लेन्सवर, ज्याचा डायमीटर सुद्धा लार्जर आहे आणि त्याचा फोकल लेंथ सुद्धा कशी आहे, लार्जर आहे. नंतर ह्या ऑब्जेक्टिव्ह लेन्सने एक इमेज फॉर्म केली इथं, ठीक आहे. आणि ही इमेज इज ऍक्ट ऍज अ ऑब्जेक्ट टू द आयपीस. म्हणजे जो आयपीस आहे, जो काही आपला हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे इथला, याच्याबद्दल आपण बोलतोय, याच्यासाठी हा ही इमेज आहे, पण याच्यासाठी तो काय होतो, ऑब्जेक्ट होतो, ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपण त्याला इझिली फाइंड आउट करू शकतो, इझिली आपण त्याला पाहू शकतो. त्यानंतर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. कॉन्व्हेक्स लेन्सेस आर यूज इन अ व्हेरियस अदर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट लाईक कॅमेरा, प्रोजेक्टर्स, स्पेक्ट्रोग्राफ. आता जे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्यामध्ये सुद्धा या कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज केला जातो. त्याच्यामध्ये मग एक्झाम्पल आहे कॅमेरा आहे, प्रोजेक्टर आहे, स्पेक्ट्रोग्राफ आहे, ठीक आहे. नंतर स्पेक्टॅकल जे गॉगल असतात त्याच्यामध्ये सुद्धा या कॉन्व्हेक्स लेन्सचा उपयोग केला जातो. कॉन्व्हेक्स लेन्सेस आर यूज इन अ स्पेक्टॅकल्स फॉर करेक्टिंग द फार साइडनेस. फार साइडनेस म्हणजे आपल्याला दूरचं क्लिअर दिसते, जवळचं क्लिअर दिसत नाही. अशा वेळेस आपल्याला
फार साइडनेस हा डिफेक्ट आहे हा जर आपल्याला दूर करायचा असेल तर आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स यूज कराव्या लागतील. त्यानंतर पर्सिस्टन्स ऑफ विजन म्हणजे काय. आता पर्सिस्टन्स ऑफ विजन म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा, आता आपण एखादी वस्तू जर बघतोय, ठीक आहे, एखादी वस्तू जर आपण बघतोय आणि आपल्या डोळ्याच्या बाजूला जर ती नेली तर आपल्या डोळ्यासमोर ती लगेच नाहीशी होते, बरोबर, लगेच नाहीशी होते. पण आपल्याला असं वाटते, पण ऍक्च्युली ती इमेज लगेच नाहीशी होत नाही. ती 1/16 ऑफ द सेकंड म्हणजे एका सेकंदाच्या 16व्या भागापर्यंत ती इमेज आपल्या डोळ्यासमोर तशीच राहते. ऑब्जेक्ट जरी आपण काढून घेतला तरी बी एका सेकंदाच्या 16व्या भागापर्यंत ती इमेज आपल्या डोळ्यासमोरच राहत असते. तर बघा, वी सी अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ द आय लेन्स क्रिएट इट्स इमेज ऑन द रेटिना. आता कुठलाही ऑब्जेक्ट कधी बघतो आपण, ज्या वेळेस आपल्या जी रेटिना असते म्हणजे जी आपली स्क्रीन असते त्याच्यावर जी इमेज फॉर्म होते. जर ती इमेज रेटिनाच्या अगोदर किंवा आफ्टर जर फॉर्म झाली, म्हणजे बिफोर आणि आफ्टर म्हणजे बाहेर जर फॉर्म झाली तर आपल्याला ते ऑब्जेक्ट दिसणार नाही. पण रेटिनावर जर ती इमेज फॉर्म झाली तर ती इमेज आपण क्लिअरली पाहू शकतो. द इमेज इज ऑन द रेटिना ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट इज इन द फ्रंट ऑफ द अस. म्हणजे आपल्या रेटिनावर इमेज कधीपर्यंत फॉर्म होईल, जोपर्यंत तो ऑब्जेक्ट आपल्या डोळ्यासमोर आहे, बरोबर आहे. आपल्या डोळ्यासमोर जर ऑब्जेक्ट असेल तर ती इमेज आपल्या डोळ्यासमोरच फॉर्म होणार आहे आणि ती तशीच राहणार आहे, ठीक आहे. द इमेज डिसअपियर ॲज सून ॲज द ऑब्जेक्ट इज टेकन अवे. जसं की आपला डोळ्यासमोरचा ऑब्जेक्ट आपण जर दूर नेला त्याच प्रकारे त्याच वेळेस आपल्या डोळ्यासमोरची जी इमेज आहे ती काय होते, डिसअपियर होते. म्हणजे आपल्या जी रेटिनावर जी इमेज पडलेली आहे, जी आपल्या मेंदूला आपल्या ब्रेनला जी काय आपल्याला जी इन्फॉर्मेशन आपण पाठवत आहे थ्रू द ब्रेन, ती काय होते, ती लगेच डिसअपियर होते. आपल्याला वाटतो की तो ऑब्जेक्ट आता नाही, पण हे लगेच होते का, लगेच होतं का, लगेच होत नाही. हाऊएव्हर दिस इज नॉट इन्स्टंटेनियस अँड द इमेज रिमेन इम्प्रेटेड ऑन युअर रेटिना. बघा, हे लगेच होत नसतात. जरी आपल्या डोळ्यासमोरचा जो ऑब्जेक्ट आहे जरी तो आपण काढून घेतला तरी पण काही वेळ ती इमेज आपल्या रेटिनावर फॉर्म होत राहते. तो आहे बघा 1/16 ऑफ द सेकंड म्हणजे एका सेकंडच्या 16th भागापर्यंत ती इमेज आपल्या रेटिनावर ती ट्रॅप होत असते. आफ्टर द ऑब्जेक्ट इज रिमूव्ह, द सेन्सेशन ऑफ द रेटिना परसिस्ट फॉर अ while this is called the persistence of the vision. म्हणजे जी काही इमेज आपल्या रेटिनावर फॉर्म होते आफ्टर रिमूव्ह द ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट जर रिमूव्ह केला त्यानंतर काही वेळ ती इमेज आपल्या रेटिनावर फॉर्म होत राहत असते किंवा तिथे ती इमेज प्रेझेंट असते, ठीक आहे, काही वेळापर्यंत. तर त्या इमेजला किंवा तशा प्रकारच्या सेन्सेशनला ठीक आहे आपण काय म्हणतो, पर्सिस्टन्स ऑफ विजन असं म्हणत असतो, ठीक आहे. त्यानंतर आपले क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ डू वी परसिव्ह द डिफरंट कलर. म्हणजे आपल्याला वेगवेगळे कलर कसे दिसतात, म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जे वेगवेगळे कलर असतात ते आपल्याला कसे दिसतात हे आपल्याला इथं सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, जी आपली रेटिना असते त्या रेटिनामध्ये काय असतात, काही सेल्स असतात, त्याला म्हणतो आपण सेन्सिटिव्ह सेल, ठीक आहे. आता बघा कशा प्रकारे आपण कलरला आपण परसिव्ह करू शकतो. आता जो रेटिना असतो म्हणजे जी स्क्रीन असते त्या स्क्रीनवर म्हणा काय असतात, सेन्सिटिव्ह सेल असतात, त्याला आपण सेन्सिटिव्ह सेल म्हणतो. आता हे सेन्सिटिव्ह जे सेल असतात ते काय करतात, जे काही इमेज फॉर्म झाली, ठीक आहे, आता जी इमेज फॉर्म झाल्यानंतर हे सेन्सिटिव्ह सेल काय होतात, एक्साइटेड होतात. त्याच्यामुळे तिथं काय होतो, एक आपण काय म्हणूया तिथे एक इलेक्ट्रिक सिग्नल तयार होतो आणि तो सिग्नल ब्रेनला पाठवला जातो, ठीक आहे, नर्वच्या माध्यमातून. आता हे सेन्सिटिव्ह सेल असतात हे दोन प्रकारचे असतात, ठीक आहे. या सेन्सिटिव्ह सेलचा जो आकार असतो हा दोन प्रकारचा असतो. एक असतात रॉड लाईक सेन्सिटिव्ह सेल आणि दुसरे असतात कोनिकल. समजले, एक असतात रॉड लाईक आणि दुसरे असतात कोनिकल. आता जे रॉड लाईक सेल असतात हे काय करतात, तर हे नेहमी जे आपण म्हणूया जे डीम लाईट आहे किंवा ब्राईटनेस आहे, ठीक आहे, डीमनेस और ब्राईटनेस यालाही रिस्पॉन्ड करतात. म्हणजे डीमनेस, ठीक आहे, डिमनेस आणि ब्राईटनेस यालाही काय करतात, रिस्पॉन्ड करतात, ठीक आहे. आणि जे काही सिग्नल आहेत ते ब्रेनला पाठवतात. आणि जे कोनिकल सेल असतात, ठीक आहे, कोनिकल सेल हे काय करतात, स्पेशली
कलरला रिस्पॉन्ड करतात. हे काय करतात, जे कलर असतात ठीक आहे त्या कलरला काय करत असतात, हे रिस्पॉन्ड करत असतात. आणि जे बरेच लोक असतात त्यांच्यामध्ये कोनिकल सेल काय असतात, अब्सेंट असतात किंवा त्यांच्यामध्ये ते नष्ट होतात. त्यांच्यामुळे त्यांना काय ते डिस्टिंग्विश करू शकत नाही कलरला. ठीक आहे, ते कलरला ओळखू शकत नाही जर त्यांच्यामध्ये कोनिकल शेल नसतील तर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला रॉड शेल काय करतात, डिमनेस और ब्राईटनेसला ते काय करतात, तिथं ते सेन्स करतात. ठीक आहे, आणि जे कोनिकल सेल असतात ते काय करतात, कलरला काय करत असतात, ते सेन्स करत असतात. आणि कोनिकल सेल जर नसतील किंवा अब्सेंट असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तिथं, तर आपण कलरला ओळखू शकत नाही. मग अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर अशा व्यक्तीला आपण कलर ब्लाइंडनेस झालेला आहे. काय म्हणतो त्याला आपण, कलर ब्लाइंडनेस त्याला झालेला आहे असं आपण त्याला म्हणतो. सिंपल आहे, तेवढं काही अवघड नाही. तर बघा मित्रांनो, हा आपण लेसन पूर्णपणे इथं बघितलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. आणि या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. क्लास 10 चे सर्व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता.